The great happiness. Buddham saranam gacchami. Namo tassa bhagavato arahato samma buddhassa. त्यारहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. त्या भगवंताच्या शुद्ध धम्माला, जो धम्म थोडा वेळ जरी जीव ओतून पालन केलं आणि जसं बुद्धानं सांगलं तसंच आचरण केलं तर लगेच तत्काळ फळ देतो. असा धम्म की जो या जन्मामध्ये आपला उद्धार करायला मदत करतो. असा बुद्धाचा धम्म जर आपण आनापान सती म्हणजे श्वासावर लक्ष बारकाईनं जर लक्ष दिलं आपण, अत्यंत सूक्ष्म अतिसूक्ष्म, तर लगेच 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही श्वासावर ध्यान दिलं, 30 मिनिट जर दिलं बराबर, तर आपल्याला 28 फळं प्राप्त होतात. ही गॅरंटी आहे. मंगल मैत्री केली आपण 3 मिनिट 4 मिनिट, तर आपल्याला 10 फायदे होतात बराबर लगेच. आणि जर आपण विपස්සना केली 1 घंटा 1.5 घंटा अर्धा घंटा, तर आपल्याला अर्ध्या तासानंतर लगेच 3 विद्या प्राप्त होतील. जर मन लावून जर केलं, कमीत कमी 20 मिनिट श्वासावर मन लागलं पाहिजे, निर्मळ मनाची एकाग्रता झाली पाहिजे, निर्विकार मन झालं पाहिजे श्वासावर, तर लगेच पहिली विद्या प्राप्त होते, अनित्य विद्या ज्ञान. म्हणजे हे सर्व शरीर आपलं एखाद्या कैरीप्रमाणे सुकून 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 कोमेजून चाललेलं आहे. एखाद्या पानाप्रमाणे ते पिवळं 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 होऊन ते त्याचा चुरा होत चाललेला आहे. एखाद्या ढगाप्रमाणे ते एकामागून एक जसे ढग पळतात, असं शरीर हे क्षण प्रतिक्षण. तिकडे काय पाहतो रे, एकामागून एक क्षण नाश पावला की लगेच दुसरा क्षण येतो, दुसरा क्षण गेला की लगेच तिसरा क्षण येतो. अशा प्रकारे संपूर्ण शरीरातला एक ना एक कण हे सर्व नश्वर आहे, नश्वरकडे जाणार आहे, नाशिवंत आहे. ते परिपूर्ण एक दिवस नाश पावणार आहे. अशी अनित्य विद्या ज्ञान ही पहिली विद्या प्राप्त होते. दुसरी विद्या प्राप्त होते, हे जे माणूस स्वतःला बहिर्मुखी जगायला, बहिर्मुखी बसायला, बहिर्मुखी ऐकायला, बहिर्मुखी पाहायला, बहिर्मुखी वावरायला, बहिर्मुखी जिंदगी आयुष्यभर जगायला आणि शेवटचा श्वास घ्यायला जे माणूस बहिर्मुखी
जिंदगी जगतो त्याचा त्याला जास्त लाभ होत नाही. आणि म्हणून धम्मामध्ये अंतर्मुखी झालं पाहिजे, अंतर्ज्ञानी झालं पाहिजे, अंतर्दृष्टीला आपण जागवलं पाहिजे. अशी दृष्टी जागल्याबरोबर ती दृष्टी माणसाला राईट व्ह्यू देते, सम्यक दृष्टी बनवते. आणि त्या सम्यक दृष्टीमुळे 4 सत्याचं दर्शन होते. दुःख सत्य, दुःखाचं कारण सत्य, दुःखाचा निरोध सत्य आणि दुःखमुक्तीचा मार्ग सत्य. हे सम्यक दृष्टी मिळाल्यामुळे आपलं चित्त हे या भौतिक जगामध्ये, या भौतिक विषयामध्ये गुरफटत नाही, गुरमळत नाही, त्याच्या अधीन जात नाही. तर ते मी आणि माझा, मी माझं याच्या पलीकडे जाऊन जगण्याची एकदम उत्तम कला शिकते. आणि याला म्हणतात बुद्ध धम्मामध्ये अनात्म विद्या ज्ञान. ही दुसरी विद्या प्राप्त होते विपස්සनेमुळं. म्हणजे मी नावाचा आपल्यात कोणी राहत नाही, तो विरघळून जातो. माझ्या नावाचा कोणी राहत नाही आपल्यामध्ये. जे काय आहे ते आपण आपले रिलेशनशिप फक्त टिकवण्यासाठी माय सोबत, बापासोबत, बहिणीसोबत, काकीसोबत, वहिनीसोबत, संपूर्ण मित्रासोबत, संपूर्ण समाजासोबत आपलं रिलेशन फक्त टिकवण्यासाठी, ते मजबूत करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. परंतु अति लोभामध्ये आपण फसत नाही, त्याच्यातून बाहेर पडून अति अहमपणामध्ये फसत नाही, अति मीपणामध्ये फसत नाही, त्याच्या बाहेर पडून आपण उत्तम जीवन जगण्याची कला वाढवतो. याला अनात्म विद्या ज्ञान म्हणतात. ही दुसरी विद्या प्राप्त होते. मानव जन्मात असा एकही माणूस नाही ज्याला दुःख नाही. प्रत्येक जण दुःखी आज. कोणतं ना कोणतं दुःख त्याला टोचतच आहे, कोणतं ना कोणतं दुःख त्याला चटके देत आहेत, कोणतं ना कोणतं दुःख त्याला तडफडून तळमळून या जीवनामध्ये बेचैन करत आहे, व्याकुळ करत आहे, अस्वस्थ करत आहे, अशांतते त्याला बनवत आहे. आणि म्हणून या जन्मामध्ये दुःखमुक्ती विद्या ज्ञान आपल्याला विपස්සनेमध्ये प्राप्त होते. या टाळूपासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत. जेव्हा आपण शिबिरामध्ये 4थ्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत या शरीराचं क्षण प्रतिक्षण अवलोकन करतो साऱ्या जागेवरती, तेव्हा आपल्याला कळते की दुःख संवेदना ही नश्वर आहे, सुख संवेदना नश्वर आहे. या 2 संवेदना येतात, निर्माण होतात, नाश पावतात, निर्माण होतात, नाश पावतात. म्हणून कोणत्याही संवेदनेमध्ये आपलं मन आतुर करायचं नाही, किंवा उद्विग्न करायचं नाही, उदास करायचं नाही, किंवा त्याच्याबद्दल आपण मनात कोणताच भाव आणायचा नाही. तर एकच जाण्याचं की दोन्ही संवेदना नाश पावणार आहेत. सुख संवेदना आली तरी चेकाळून असंच पाहिजे, हेच पाहिजे म्हणून त्याच्या हारी जायचं नाही. दुःख संवेदना आली म्हणून असं नको पाहिजे, हे पाहिजे नाही, हे दुःख नको म्हणून तिला आपण तिरस्कारानं किंवा तिटकारानं बाजूला करून आपण आपल्या चित्ताला वेगवेगळ्या विकारामध्ये ठेवता कामा नये. तर आपण समतेमध्ये चित्ताला ठेवलं पाहिजे. समतोल चित्त ही धम्माची आपल्यामध्ये परिपूर्ण धम्म पकल्याची जाणीव आहे. आणि म्हणून आपण सर्वजण विपස්සनेमधून दुःख मुक्ती विद्या ज्ञान प्राप्त होते. हे ज्ञान आपल्याला मिळवलं पाहिजे. असा धम्म ते या जन्मात परिपूर्ण दुर्गुण मुक्त करतो आणि परिपूर्ण सद्गुणी बनवतो. अशा पवित्र धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो.
या धम्माचं पालन करून धम्म आणि विनयाला आपला गुरु मानून, शास्ता मानून, बुद्ध मानून ज्या पवित्र पावन भिक्खू संघाने आयुष्यभर धम्म विनयाला परिपूर्ण आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं, परिपक्व केलं आणि ज्या एरियामध्ये, ज्या प्रांतामध्ये, ज्या जनपदामध्ये, ज्या गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी जाऊन गावाना गाव, तालुक्याना तालुके, जिल्ह्याना जिल्हे, समग्र भारत देश जम्बूद्वीप ज्याने ढवळून काढला आणि आपल्या सुगंध आणि त्यागाच्या लोकाला प्रभावित केलं. आपल्या नम्रतेने, आपल्या सहनशीलतेने, आपल्या क्षमाशीलतेने, आपल्या अनुकंपेने लोकाला जोडत जोडत एक समाज बनवला देशाचा आणि आपल्या प्रज्ञेच्या तेजानं सर्वाला तेजस्वी करून या दुःख संसार सागरातून पार करून जाण्याची, जीवन जगण्याची कला शिकवली. असा पवित्र पावन निष्कलंक निष्पाप अरहंत मार्गात जाणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या देशामध्ये माणसाला माणूस म्हणून जगायला या देशाच्या 4 वेदांनी मदत केली नाही. मनुस्मृतीनं तर बिलकुलच मदत केली नाही. माणूस म्हणून माणसाचे हक्क, माणसाचे अधिकार, माणसाचं पूर्ण जगणं हे त्यांनी मिळू दिलं नाही. कोटी कोटी बहुजन समाजाच्या लोकांना असा हा देश विचित्र विचित्र केला होता ब्राह्मणवादानं. माणसाला माणूस म्हणून न जगू देता सर्व माणसामध्ये त्यांनी भेद केले. ब्राह्मण वेगळा, क्षत्रिय वेगळा, वैश्य वेगळा आणि शूद्र वेगळा असं 4 जातीचं विभाजन करून सारा देश आपला पोकळ केला, खिळखिळ केला आणि ब्राह्मणानं मजा मारून घेतली. एकच मजा मारली नाही, जेवढी जगात मजा असेल ती सारी त्यांनी मारली, भोगून भोगून घेतली. यासाठी त्यांनी हे वर्ण आणले. यामुळे देशाचं फार मोठं नुकसान झालं. आज आपल्या देशात सर्वात जास्त अनाडी लोक आहेत, अज्ञान लोक आहेत, अशिक्षित लोक आहेत. काही समाजात तर आज जज नाही, काही समाजात तहसीलदार नाही झाले, काही समाजात IAS ऑफिसर नाही झाले, काही समाजामध्ये हे IPS नाही झाले. एवढा अंधारामध्ये देश आहे आपला. परंतु या अवस्थेला, या अज्ञानाला, या गुलामगिरीला, या वर्ण व्यवस्थेला, या वर्ग व्यवस्थेला, या संपूर्ण महान राक्षसी जंगली संस्कृतीला परिपूर्ण बदलून टाकण्यासाठी ज्याने आपल्या जीवनामध्ये अहोरात्र समाजाला जागवलं, समाजाला दिशा दिली, समाजाला नवा मार्ग दाखवला, समाजाला आपल्या मनात आपण मानव आहोत आणि मानवाचे हक्क मिळाले पाहिजे, मानवाचे अधिकार मिळालेच पाहिजे अशी त्यांच्यामध्ये ज्योत जागवली, अस्मिता जागवली. प्रत्येक हक्क मिळाला पाहिजे, मला प्रत्येक अधिकार मिळाला पाहिजे अशी त्यांच्यामध्ये प्रचंड महत्वाकांक्षा, इच्छाशक्ती जागवली आणि भारत समतेचा भारत व्हावा, बंधुत्वाचा भारत व्हावा, न्यायाचा भारत व्हावा, स्वातंत्र्याचा खरा भारत व्हावा म्हणून ज्याने अहोरात्र संघर्ष केला आणि बुद्ध धर्माचे 30,000 पुस्तकं वाचून बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ तयार केला. दी बुद्ध अँड हिज धम्म. आणि आपल्या समाजाला सांगितलं, तुम्ही याला परिपूर्ण आचरणात आणा. वाचून 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 तुमच्यात बदल करा आणि नवा जीवन मार्ग सांगितला. म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा नवा जीवन मार्ग 22 प्रतिज्ञा, याचं तुम्ही पालन करा.
कोणाकडेच लक्ष देऊ नका. याच मार्गाने तुम्ही जा, याच मार्गाने जगा, याच मार्गाने सारा समाज तुम्ही ढळून काढा, सारा समाज जोडा तुम्ही. आणि बुद्ध धर्माचं सर्वात मोठं बल आहे ही बुद्ध धर्माची पताका तुम्ही फडकावत ठेवा. आपापल्या एरियामध्ये, आपापल्या वस्तीमध्ये, आपापल्या लोकांच्या चित्तामध्ये असं ज्यांनी जागवलं असे या देशाचे सर्वात उच्च महापुरुष, सर्वात उच्च ज्ञानाचे महामानव, सर्व शास्त्रामध्ये ज्यांचं प्रकांड पांडित्य हे उज्ज्वल होतं, त्यांचा कोणी हात धरू शकत नव्हतं असे 14 शास्त्राचे महान उद्गाते आणि प्रतिपादन करणारे महान तज्ञ, शास्त्रज्ञ व बौद्ध धर्माचे पुनरुद्धारक बोधिसत्व म्हणून ज्यांनी आपल्या जीवनात 10 पारमितेचं पालन केलं, आयुष्यभर एकही पारमिता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं नाही. एक ना एक पारमिता ज्यांनी जिंदगीमध्ये पालन करून संघर्ष चालू ठेवला, सत्याग्रह चालू ठेवला, लिखाण चालू ठेवलं, वाचन चालू ठेवलं आणि साऱ्या समाजापुढे, साऱ्या जगापुढे सर्वात उच्च ज्ञानी म्हणून, सर्वात उच्च बुद्धिमान म्हणून, सर्वात उच्च मानवतावादी विचाराचा म्हणून ज्यांची ख्याती दूर दूरच्या देशात आहे, कन्नडासारख्या देशामध्ये आहे, ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये ज्यांचे पुतळे सर्वीकडे उभे करण्यात येत आहेत. आणि कन्नडामध्ये तर काशाचा पुतळा आहे. कामगार लोक त्याला वंदन करून पूर्ण पेटवत नेतात पूर्ण त्यांची चळवळ कामगारांची, आणि 8 तास फक्त ते कामाचा हक्क बजावतात. असं ज्यांच्यामुळं जगायला मिळालं, बळ मिळालं असे सर्वात मोठे महापुरुष, महामानव, परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित राहू. आज महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर यांच्या संचलनामध्ये सामनेर शिबिर आमचे भिक्खू पदंत करुणानंद थेरो यांनी भरून एक चांगला नवा इतिहास या ठिकाणी रचलेला आहे. म्हणून आपण सर्वजण जीव ओतून धम्माचं पालन करा, समर्पित होऊन धम्माचं पालन करा, डेडिकेट बनून परिपूर्ण सॅक्रिफाय झालो पाहिजे. मी तर 10 दिवसात एकही वेळ हा वाया जाऊ द्यायचा नाही, इतकं आपण मन लावून काम करून याचा लाभ घ्यावा. कारण डॉक्टर बाबासाहेबाला विपरीत असलेली सेमिनरी भारतामध्ये कोणी उभं करणं, आणि जे करायला गेले ते फेल पडले. म्हणून बाबासाहेबाला विपरीत असलेला जो बुद्ध धम्माचा प्रचारक आहे, तो प्रचारक या संस्कार केंद्रातून निर्माण झाला पाहिजे. या दृष्टीने आपण गंभीर पाऊल उचलत राहावं, गंभीर आचरण करत राहावं, गंभीर पूर्णपणे प्रत्येक क्षण ना क्षण, प्रत्येक दिवस ना दिवस आपण घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण पुन्हा असे दिवस येत नाहीत, पुन्हा अशी वेळ येत नाही, पुन्हा असे मात्र ट्रेनिंग सेंटरचे वेगवेगळे संस्कार येत नाहीत. म्हणून पहिल्या क्षणापासून, पहिल्या आचरणापासूनच आपण सदैव जगत राहायचं. भगवान बुद्धाने एकदमच सर्वांना नियम दिली नाही. जेवढे नियम तयार झाले त्याच्या पाठीमाग त्या सामनेरची त्या भिक्खूची चूक आहे. त्यांनी गंभीर चूक केल्यामुळं ते विनय तयार करण्यात आले, आणि त्यामुळं ती चूक दुरुस्त झाल्यामुळं त्याचं पालन झालं, आणि ते पालन केल्यामुळं बुद्ध शासन भगवान बुद्धाच्या सम्यक संबोधी पासून तर भगवान बुद्धाच्या महापरिनिब्बाणापर्यंत
अत्यंत पवित्र राहील, अत्यंत निर्मळ राहील, निष्कलंक राहिलं. कोणी असं बोट दाखवू शकत नव्हतं. सम्यक संबोधी पासून तर भगवंताच्या महापरिनिब्बाणापर्यंत या धम्मविनयाला भिक्खूंनी अतिशय जीव ओतून आणि परिपूर्ण मनापासून श्रद्धेनं त्याला मात्र जिंदगीमध्ये बुद्ध म्हणून, शास्त्र म्हणून त्याचं पालन केलेलं आहे. यासाठी आपण हा 10 दिवसाचा कालावधी फार मोठा कालावधी आहे, कारण पुन्हा मिळत नाही हा कालावधी. जिंदगीतले काही दिवस असेच निघून जातात की त्यावेळेस आपला व्यर्थ वेळ जातो. 20 वर्षाचा, 40 वर्षाचा, 50 वर्षाचा, 60 वर्षाचा. आपण म्हणतो काय मिळवलं, काहीच नाही. लोभ करण्यातच गेला, मोह करण्यातच गेला, इच्छा पूर्ण करण्यातच गेला, आसक्ती करण्यातच गेला, शेक्या मारण्यातच गेला, अभिमानाच्या नाना प्रकारच्या भपक्या मारण्यातच गेला, मोठेपणाच्या, अभिमानाच्या, घमेंडीच्या. आणि उरला सुरला वेळ खाण्यापिण्यात आणि झोपण्यातच गेला. काय हाताशी आलं. एवढा मोठा पवित्र आणि महान बलवान बुद्ध धर्म माणसाच्या मनावर जेव्हा पडतो तेव्हा त्याचं परिवर्तन झालं पाहिजे. त्याच्यातला राग म्हणजे क्रोध कमी 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 झाला पाहिजे. त्याच्यातला राग म्हणजे आसक्ती ही दुबळी दुबळी कमजोर 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 होत गेली पाहिजे. बेंगलोरला एक मॅडम होती, अत्यंत उच्ची पुरी, एकदम 6.5 फुटाच्या पुढं 7 फूट, आणि ती इंग्लिश मध्येच बोलायची, कारण दोन्ही भाषेमध्ये ती फर्स्ट क्लास मध्ये आली होती, मेरिट मध्ये, इंग्रजी आणि तिचा ती भाषा मातृभाषा. तिचा नवरा हे हायकोर्टामध्ये सरकारी वकील होता. त्याच्या उजव्या बाजूनं 3 माणसं रायफलधारी आणि त्याच्या डाव्या बाजूनं 3 माणसं. इतका विद्वान होता तो. कोणत्याही केसमध्ये गुन्हेगाराला तो शिक्षा दिलीच पाहिजे म्हणून तो आपले मुद्दे मांडायचा. आणि संध्याकाळी आले की आपल्या बायकोला म्हणायचा, मॅडम मैं एक दिन भंतेजी होने वाला हूँ. क्या जी तुम क्या भंतेजी बनते नहीं, तुम तो खाली बोलते रहते भंतेजी होता हूँ, भंतेजी होता हूँ, भंतेजी बनता हूँ, तुम नाही बनते म्हणे. असं दोघांमध्ये डायलॉग चालायचे. परंतु हा थोड्या वेळानंतर लगेच आपल्या घरचं पाणी पिऊन, चहा पिऊन महाबोधी सभेमध्ये जाऊन तिथं बसायचा, भिक्खू सोबत वार्तालाप करायचा, चर्चा करायचा, भिक्खू पासून प्रेरणा घ्यायचा, भिक्खू बनायची आणि त्याचं मन पक्क करायचा. तो भिक्खूचे काय नियम आहेत, भिक्खूचे काय शील आहेत, याचा अभ्यास त्यांनी पूर्ण केला की आपण जेवताना सुद्धा हे बोट चाटू चाटू खाऊ नये, असं किंवा वरपू वरपू खाऊ नये, आपण किंवा सुरपू सुरपू खाऊ नये. बरेच लोक साधा चहा पिताना असं करतात की नाही. म्हणून आपण जेवताना सुरपू सुरपू खाऊ नये. बुद्ध खात होते कशी, वरपू वरपू खात होते का बुद्ध, चाटू चाटू खात होते का बोटाला, असं. म्हणून हा नियम फार महत्वाचा आहे. यांनी सभ्य जेवण कसं सभ्यपणानं करावं, तसं सुसंबद्ध करावं. या 3 बोटालाच बुद्ध अन्न धरत होते, तेवढ्या 3 बोटानच खायचे. 4थं बोट बुद्धाचं कधी खरकट होत नव्हतं, किंवा त्या वेगवेगळ्या लिक्विड मध्ये, वेगळ्या व्यंजन मध्ये ते तिथं टच करत नव्हतं. इतके बुद्ध, आणि छोटासा घास घेऊन बुद्ध खायची. आपण काय करतो, असं घेताना असं असं होतं, एवढा मोठा धरतो की करतो आपण, आणि दोन्ही गाल फुगतात मग आपले. बरोबर आहे का तसं? भगवान बुद्धानं कधी गाल फुगून जेवण केलं नाही.
गाल फुगत राहतील, एका मागून एक घास घालत राहतील, असं नाही बुद्धानं केलं. म्हणून हा एक महत्वाचा विनय, महत्वाचं डिसिप्लिन की जे सामनेरला भिक्खूला आयुष्यभर पाळावं लागतं. याच्यातून सुद्धा आपला संयम किती आहे, किती आपण अल्पसंतुष्ट आहोत, किती आपण खादाड नाही, किती आपण जास्त मात्र पोट भरे नाही, याची मत ओळख होत असते. म्हणून कमीत कमी एक चपाती कमी खाल्ली पाहिजे, 2 पळ्या आपण भात कमी खाल्ला पाहिजे. हा भगवान बुद्धानं नेहमी विनय दिलेला आहे. मी सामनेर नेमकाच झालो होतो. माझे गुरु होते सामनेरचे भदंत सदानंद उर्फ सद्धम्मादित्य. की माझा गुरु कसा पाहतो खातो हे मला बघायचं होतं. आणि आम्ही पहिल्या जेवणाला बसलो, तर मी माझं पात्र धुतलं आणि माझ्या हातात धरलं आणि माझ्या गुरुकडे बघू लागलो. म्हटलं बाबा माझा गुरु कसा खातो, कारण गुरुपासून शिष्य शिकतो. आणि शेवटी त्यांनी त्यांच्या पात्रात जेवण पडलं आणि मी त्यांना पाहू लागलो. आणि जे माझ्यावर रागावले मोठ्यानं, काय मी म्हणे माझ्याकडे पाहू लागला तू, हा? अरे बापरे. तेव्हा मला कळालं की अरे म्हटलं कुणाकडे पाहू नये, आणि पाहिलं तर न पाहिल्यासारखंच पाहावं. भयानक संतापले ते. त्यांना वाटलं मी त्यांच्या तोंडाकडेच पाहू लागलो काय की. बरेच लोक खाण्याकडे पाहतात आणि कोणाचं तर पोट मग भरत राहते, ते नाही तर पोटच दुखते असं म्हणतात, नाही तर पोटच फुगते. ही एक कहावत आहे, पण तसं काय होत नसते. ते महत्वाचा मुद्दा या ठिकाणी, ज्या मॅडमला तो जो वकील होता तो इतका सांगत होता, मैडम देखो तुम बहुत रोएगी भी बाद में, हाँ मैं नहीं सुनूंगा, तुम बहुत रोएगी, तुम जास्तीत जास्त रडशील, मग मी भिक्खू झालो तर हे लक्षात घे तू. त्याची जिद्द, त्या भिक्खूची जिद्द, त्या वकिलाची जिद्द भिक्खू बनण्यासाठी सातत्यानं वाढत होती. कारण ही काय एका दिवसाची गोष्ट नसते. भिक्खू बनणं परिपूर्ण ही जगातली सर्वात एकदम उच्च ज्ञानाची गोष्ट आहे. जगामध्ये एवढी कोणतीही पदवी नाही की जी माणसाला मान देईल किंवा थोर बनवल किंवा पवित्र बनवल किंवा ऐतिहासिक बनवल किंवा नवा इतिहास तयार करायला कारण बनेल. ते फक्त भिक्खूमुळं. शेवटी ती मॅडम ऐकच ना, ते म्हणायचे तुम बनेच नहीं सकते म्हणे, मुझे छोड़ के तुम जा ही नहीं सकते म्हणे, मैं तो तुम्हारी वाइफ हूं, मुझे छोड़ के तुम कशी जा सकते, असं तिला वाटायचं. आणि एक दिवस त्या वकिलानं निर्णय घेतला बघा, आणि तो भिक्खू झाला. भिक्खू झाल्याबरोबर ती कोपऱ्याला येऊन वर उभी राहायची. अभी बस हो गया, तुम छोड़ के चलो मेरे साथ, मेरे घर में चलो, आई विल रिक्वेस्ट टू यू माय डियर हजबंड, अशी म्हणायची ती. एवढी रडायची ती, असा हात ठेवून त्या हाताला मारू मारू अशी घ्यायची ती. भयानक रडायची ती. तिचं जे काय प्रेम होतं पतीवर ती प्रकट करायची. परंतु यांनी आपल्या जीवनाचा अर्थ समजला होता की मी माणूस आहे आणि माझ्या या बाजूनं त्या बाजूनं 6 लोक रायफलधारी, हे कोणतं बंधन आहे. मी फ्रीडम असलो पाहिजे, मी स्वतंत्र असलो पाहिजे, मी स्वतंत्र मनानं उच्च राहिलो पाहिजे, मी स्वतंत्र मनानं पवित्र राहिलो पाहिजे, मी स्वतंत्र मनानं हे करुणावंत राहिलो पाहिजे, मी स्वतंत्र मनानं त्यागी राहिलो पाहिजे, मी स्वतंत्र मनानं प्रज्ञावंत राहिलो पाहिजे. प्रज्ञा, करुणा, मैत्री, सहनशीलता अशी माझी जिंदगी स्वतंत्र राहिली पाहिजे असं त्याला वाटायचं. आणि त्याने ते सिद्ध केलं बघा. शेवटी मॅडम तिथं रडू लागल्या, दररोज येऊ लागल्या. त्यांनी पाहिलं की हे का आता जात नाही. 3 दिवस तिथं राहिले आणि तिथून फ्लाय झाले, तिथून विमानानं, आणि पुन्हा ते आपल्या बेंगलोरला गेली नाही. असा भिक्खूचा प्रवास असतो, ज्याला भिक्खूची चव आली. सब्बर संग धम्म रसंग जिनाती, सर्व रसामध्ये धम्माचा रस हे सर्वात
श्रेष्ठ रस आहे आणि भिक्खू या रसाचं प्रतीक आहे. कारण तो भिक्खू जो आहे धम्मरस पितच राहतो तो, कारण त्याला सारे जगातले रस जरी एका ठिकाणी करून पिलं तरी मनुष्य संतुष्ट होत नाही, तरी मनुष्य समाधानी होत नाही. परंतु जर धम्माचा रस ज्याला पिण्याची कला आली त्याने जर घेतली तर जगामध्ये त्याला बाकीचे रस हे फिके वाटतात, हे निरस वाटतात, तोथे वाटतात. म्हणजे ज्याप्रमाणे आपण रसवंतीला पाहतो ते फिरून फिरून चाक जसं पाचट राहतं असे जगातले सारे रस पाचटाप्रमाणे आहेत. असा हा भिक्खू आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन बनवतो आणि म्हणून धम्माचा रस आपल्याला हे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये प्राप्त होतो. सर्वात जास्त जो रस धम्माचा तो कायानुपස්සनेमध्ये मिळतो. कायानुपස්සना म्हणजे कायानुस्मृती, म्हणजे डोक्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत एक ना एक कण, एक ना एक कण, एक ना एक कण जितका आपण वस्तुनिष्ठ वास्तवतेमध्ये यथाभूत ज्ञान दर्शन जसं आहे तसं हे जाणतो, जागरूकपूर्वक जाणतो, तेव्हा माणसाला खरा धम्माचा रस मिळतो. आपण सर्वजण या रसाला मिळवण्यासाठी 10 दिवस जीवनाचं रान करा, आतो नाद करा. मला झोप येईल, मला डुलकी येईल असं म्हणून मी 45 दिवसाच्या शिबिरात असं बसत होतो मी, आणि असंच बसलो मी. कधी या पूर्ण आसनाला मी असं टेकलोच नाही असं, तेव्हा मला डुलकीच आली नाही. जेवणानंतर लगेच मी ध्यानाला जात होतो आणि मी आव्हान करत होतो मनाला, बघ तू जर डुलकी दिली तर तू भिकूच होऊ शकत नाही. आणि त्यामुळं 45 दिवसा मला एकही वेळ डुलकी आली नाही बघा. 45 दिवसाची मी 2 शिबिरे केली आणि खरोखर मला हा आनंद, मला हा रस, मला हे सुख भगवान बुद्धाच्या कायानु स्मृतीमध्येच मिळालं. हे 4 स्मृती कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना जर परिव्राजकांनी, भिक्खूंनी, सामनेरींनी सर्वांनी जरी केली तरी त्यांना अनंत फळे मिळतात, अनंत सुख मिळतात, अनंत असे वेगवेगळे अंग मिळतात की जे ज्याचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही. आणि जास्त जर तुम्ही हे जे खोलगड जागा आहे, हे खोलगड जागा जी आहे याच्यावर तुम्ही मोठा शून्य ठेवून तुम्ही जर त्याच्यावर मन लावलं आणि श्वासाला जाणलं तर पटिसंभिदा मग्ग या बुद्धाच्या वचनामध्ये असं सांगलेलं आहे की या मोठ्या शून्याच्या जागेवर तुम्ही जर मन बराबर अगदी तिथे लावून तुम्ही जर अभ्यास केला, श्वासाला जाणलं, हळू आला हळू गेला, संत आला संत गेला, बारीक आला बारीक गेला, लांब घेतला लांब सोडला श्वास, तर एक वेळ तुमची अशी येईल दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी की तुम्हाला त्रास देणारे विकार आपोआप बंद होतील. तुम्हाला त्रास देणारी काम वासना आपोआप बंद होईल. तुम्हाला त्रास देणारा द्वेष आपोआप बंद होईल. तुम्हाला त्रास देणारा क्रोध, ए टकलिया काय बसला बे तू हा इथं आयतं खायला, असं जर कोणी म्हणलं तर जरा सुद्धा वेदना आतमध्ये हे वाईट येऊ नये, अकुशल येऊ नये, त्याला म्हणतात चित्त. मी एक दिवस असं चाललो होतो, मागून येऊ लागलो मी, हे करुणानंद पुढे होते, एका कार्यक्रमात चाललो होतो. लय करुणानंद आहेत का? हो करुणानंद. करुणानंद बावळट माणूस असं पाहत राहत होतो. कोण कोण मला बोलवते रे, परंतु करुणानंद बोल पाहिलं नाही बघा ते, बरोबर रस्त्यानं चालत राहिले. ते मी त्यांना म्हणलं तुम्ही स्थितप्रज्ञा म्हणलं तुम्ही, म्हणजे तो मनुष्य या बाहेरच्या शब्दाला महत्व देत नाही. कोण मला बोलवते, कोण माझं नाव घेते, कोण माझा गौरव करते,
कोण माझी स्तुती करते, कोण मला हाक मारते, याला महत्व देत नाही तो मनुष्य. सुख दुःख, यश अपयश, निंदा स्तुती, लाभ अलाभ, मनाच्या अनुकूल मनाच्या प्रतिकूल कसे जरी जीवन आलं तर या सर्वांना भेदून आपण पुढे गेलं पाहिजे. ते धम्माचं जीवन आहे. असं कमावण्यासाठी आपले हे परिव्राजक जीवन आहे. कारण संसार लोक प्रवाहानं भरलेला आहे. लोकांची स्तुती केली लोक भारावून जातात की मला ते भंतीजी म्हणाले तुमच्यासारखा हिराच नाही कोणी. अरे बाप रे, बघा मला हिरा म्हणलं हो. लोक भारावून जातात थोडी स्तुती केली. आणि निंदा केली की बघतो त्याची, माझी निंदा केली ना मी ना त्याला 2 जोडे मारल्याशिवाय मी मागे येणारच नाही. त्याचा अपमान करतोच मी. असं दात खाऊ कोणी स्तुतीमध्ये भारावून जाते, कोणी निंदेमध्ये फडकून जाते, चिडून जाते, कोणी यशामध्ये एकदम गार होते, कोणी अपयशामध्ये कायमचा आपटून पडते, कोणी दुःखामध्ये मुरझून कंदन करून एकदम खसते, तर कोणी सुखामध्ये एकदम कवटाळून त्या सुखामध्ये त्याला जास्त महत्व देते, तर कोणी जीवनामध्ये मनासारखं वातावरण आलं की ते खूप त्याला भारावून सोडते आणि मनाच्या विरुद्ध आलं लय नाराज होते ते. म्हणून कोणतंही वातावरण येऊ त्याला आपण महत्व द्यायचं नाही. त्याला कोणी फूल देऊ न देऊ, कोणी चांगलं जेवण देऊ न देऊ, कोणी भाकर देऊ भाजी देऊ, कोणी भाकर पिठलं देऊ, बस आपण भुकेचा रोग आहे आणि भुकेच्या रोगाला हे औषध आहे असं समजून आपण वाटचाल करायची. आपल्या धम्माचं पालन करायचं, सिरियसली धम्माचं पालन करायचं. असं म्हणतात भगवान, जर इथे जर बराबर तुमचं मन कंटिन्यू लागलं, किती वेळेत किती मिनिट लागलं, 100 मिनिट 200 मिनिट, एक क्षण असा येतो तुमच्या चित्ताला परिपूर्ण विकार मुक्ती मिळते. कोणताच विकार तुमचा उजागर राहत नाही. तुम्हाला गुलाम करायला मात्र ते कारण होत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हेच जीवनामध्ये प्रवज्या विधीमध्ये शिकलं पाहिजे. आपलं मन आतापर्यंत जरी आपण साफसूफ केलं नाही, आतापर्यंत विकार मुक्त केलं नाही, आतापर्यंत मोहमुक्त केलं नाही, आतापर्यंत लोभ मुक्त केलं नाही, आतापर्यंत तृष्णा मुक्त केलं नाही, आतापर्यंत हे मन प्रमाद मुक्त केलं नाही, पण आज रात्रीपासून तर शेवटच्या रात्रीपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत मी माझे विकार एक ना एक खणून 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 माझ्या प्रज्ञेच्या बलानं, माझ्या परिपूर्ण वास्तविक सत्याच्या ज्ञानाच्या बलानं सारे विकार मोकळे करेन, ढिले ढिले करेन, कमजोर लूज करेन. असा आपण प्रयत्न केला तर निश्चितच बाबासाहेबाला हवा असलेला जो बौद्ध धम्माचा प्रचारक आहे या शिबिरातून निर्माण होऊ शकतो अशी मी आशा बाळगतो. आपण सर्व किती हा 1 मिनिट, एक कथा राहिली माझी. लक्षात घेतलं पाहिजे, वाईट मन बनायला जास्त वेळ लागत नाही. हे थोबाड भाषा, कोणी बोललं असं की माणसाला लगेच वाईट वाटतं. वाईट मन सर्वात लवकर बेकार होते आणि इतकं ते वाईट होते की एकदम शिगेला पोचते, ते उंच उंच जाते. ते बघतो म्हणते, बघतो त्याची, मला शिबिरात बोलला होता ना तो, बघतो जरा तिकडे येईल ना त्या चौकामध्ये. वर्षावासाचे दिवस होते, भगवान बुद्ध आले होते. कोणी का लक्ष देऊ नका, तुमचं तिकडे लक्ष गेलं संपलं, काहीच नाही. तुमची म्हणजे चंचल महिना इधर उधर घुम रे तुम्ही महिना. कोणी बोलू लागले की त्याच्याकडे बघत बस, कोणी चाललं त्याच्याकडे बघत बसणं, कोणी लंगडा आला त्याच्याकडे बघत बसणं. हेच तर चंचल महिना आहे ना, हे तो खराब आहे. चपलंग चपलंग चित्तंग दुःखंग दुर्निवार्यंग, असं जे चित्त आहे चपळ आहे, चंचल आहे,
एक क्षण त्याला मिळाला तर ते लांब जाऊन येते. ते का कलकत्ता जाते, बुद्धगया जाते, घरातच घुसते कोणाच्या निघतच नाही. इतकं बेकार चित्त आहे, इतकं वढाळ चित्त आहे, इतकं पापी चित्त आहे, इतकं दुष्ट चित्त आहे, इतकं विकारी चित्त आहे. म्हणून याला चांगलं करणं ही प्रवज्य आहे. भगवान आले होते, वर्षावर सुरू होणार होतं उद्या. हे भिक्खू संघ जमा झाला घोषिताराम मध्ये आणि 2 भिक्खूचे 2 ग्रुप झाले. एक म्हणायचा हे विनय पालन करायचं, तर दुसरा म्हणायचा हे विनय पालन करायचं, असं करायचं. आणि तुम्ही काय करता, हे असं करायचं. तर तो म्हणायचा नाही, तसं नाही, असं करायचं. दोघांमध्ये एवढा वाद झाला. भगवान बुद्धांनी त्यांना समजून सांगले की तुम्ही काही करू नका, शांत बसा, तुम्ही श्वासाला पाहा, श्वासावरच लक्ष द्या. भगवान म्हणतात श्वासावर जर एकाग्र म्हणून झालं तर मनुष्य अरहंत पदाच्या धारेमध्ये जात होतो. एवढं महत्व श्वासाचं आहे. हे वर्णन पटीसंभिदा मग्गात पण आलेलं आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी सांगलं, ह्या दोन्ही ग्रुपनं ऐकलं नाही. भगवान म्हणतात तुम्ही कम्मट ठाण घ्या, म्हणजे ध्यानाचं आसन घ्या. हे ध्यानाचं आसन म्हणजे हे जे खोलगट जागा आहे इथे टच होईल, या दोन्ही बाजूला टच होईल, त्याच्यावर मन लावा तुम्ही. पाहिलं का माझ्याकडे, तिकडे काय पाहू लागला तुम्ही? हा माझ्याकडे पाहा तुम्ही, मी सांगू लागलो इकडे पाहा तुम्ही, असं करू लागले. काय तुमचं मन बरोबर नाही बा? काय अमृत पित होते का? आता पाहतो तुमची. तेव्हा त्या दोन्ही ग्रुपच्या भिक्खून ऐकलं नाही. भगवान बुद्ध निघून गेले. एकदम जंगलात, जवळ 125 किलोमीटर ते जंगल लांब होतं. तिथं कुणीच येऊ नये. आणि तिथल्या त्या जंगलातल्या जंगली हत्तीनं, ते जंगली हत्ती होता, त्या जंगली हत्तीला भगवान बुद्धाचे तरंग कळाले, मैत्रीचे तरंग, प्रेमाचे तरंग. तो कंद घेऊन आला खायला भगवंताला आणि मध घेऊन आला. तो बुद्धाची सेवा एका जंगली हत्तीने केली तिथं. याला म्हणतात मैत्री, याला म्हणतात करुणा, याला म्हणतात पवित्र मन. असं आपलं मन एवढं पवित्र झालं पाहिजे, आपल्या स्वतःला शाश्वती असली पाहिजे की माझ्या मनात प्रवज्ञा घेतली तेव्हापासून आता कोणतंच वाईट मन होत नाही. रात्री होत नाही, बेरात्री होत नाही, बेडवर होत नाही, सकाळी होत नाही, दुपारी होत नाही. माझ्या मनात अकुशल भाव, वाईट भाव, कामरागाचे भाव, धीनमिद्द आळसाचे भाव, प्रमादाचे भाव, द्वेषाचे भाव, कोणत्याच विकाराचे भाव आता आरंभ होत नाही. अशी अवस्था आपल्या चित्तामध्ये आपण जाणत सूक्ष्म जाणली पाहिजे. आणि संपूर्णपणे आपण कसे होत आहोत हे आपल्या स्वतःला तयार केलं पाहिजे. त्या पूर्ण कौसंबीच्या लोकांनी विचार केला की भगवान बुद्धाचं तुम्ही ऐकत नाही का? तुम्ही बुद्धाचं ऐकत नाही, त्यांचं सारं जेवणच बंद केलं. हाय उपाशी भिक्खू असं करू लागले. अरे उपाशी कुणाला राहणं आवडते का? उपाशी राहणे जिंदगी जगतात का लोक? त्याला अन्नाचा कण मिळेना कोणी. तुम्ही जा म्हणे तिकडं भगवान बुद्धाला क्षमा मागा म्हणे. तुम्ही एवढ्या मोठ्या सम्यक बुद्धाचा तुम्ही अपमान केला. विनयाला मानत आहे, विनयाचा महान प्रवर्तक, विनयाचा मार्गदाता, विनयाचा आदर्श मध्ये बुद्ध आहे. आणि बघा ते सारे भिक्खू गेले आणि क्षमा मागितली. भगवान आमचं चुकलं म्हणे, आम्हाला क्षमा करा, याच्या पुढे आम्ही असं वागणार नाही. त्रिवार पंचांग प्रणाम करून याचना म्हणली आणि तेव्हा बुद्धाला घेऊन आले. ते तेव्हा कौसंबीच्या लोकांनी त्यांना अन्न पाणी दिलं. अशा प्रकारची चाबी या उपासक उपासेजवळ आहे बरं का. असं समजू नका तुम्ही. हे सुद्धा बंद करू शकता तुमचं जीवन पूर्ण. लक्षात घ्या. त्यामुळं आम्ही कलकत्त्याला गेलो होतो.
डॉक्टर सितीफोल नावाची बँकोट सितीफोल नावाची उपाशिका आली होती. तिला एवढायले बॉबकट होते. ती तिच्या बँकॉकला तिच्या घरात 8,000 पूर्ण हे केस फादरणारे कारागीर होते. 8,000. आणि त्यांना ती पेमेंट द्यायची. तिचा नवरा अतिशय उच्च पदावर होता आणि तिला 2 लेकर होते. आणि म्हणाली ती, मिस्टर म्हणे हे लेकर घ्या म्हणे तुमचे, मी चालली म्हणे. अरे पण कुठं चालली म्हणे तू? नाही म्हणे मी बुद्धाचा प्रचार करायला चालली म्हणे. अगोदर मला पकायचं म्हणे ध्यान करून. आणि बँकॉक पासून 450 किलोमीटर लांब गेली पायानं. काय सोबत नाही, एक लेहंगा आणि एक पूर्ण शर्ट होतं तिचं सोबत. रुमाल नव्हता, काही झोरी नव्हती, शबनम नव्हती, काही नव्हती, पैसा नव्हता. काय बाई बा, तिच्या FDR किती होती? लाखाने FDR होती तिचे. पण त्या पैशावर तिचं मन नाही, घरावर मन नाही, नवऱ्यावर मन नाही, मुलावर मन नाही. बघा, सारी आसक्ती तृष्णा तिने त्यागली होती. असं मन केलं पाहिजे माणसानं. आणि ती बाई तिथे आज तुम्ही जाऊन पहा, तिथे जवळजवळ 1200 बाया तिथं काम करतात. तरुण मुली 20 ते 40 वर्षाच्या आतमधलं वय आहे. साऱ्या जगातल्या मुली तिथं आल्या, इंग्रजी बोलणाऱ्या, सर्व भाषा बोलणाऱ्या. आणि ते तिथे पूर्ण तांदूळ तयार करतात. तिथे ते मुगाची डाळ, उडदाची डाळ, मसूरची डाळ, चवळीची डाळ, मक्का हे सारं पेरतात. सारंच पेरतात आणि सारं ते संगून काढतात आणि आपल्या विहारात ठेवतात. मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. थायलंड सरकारनं त्यांना मदत केली. आपल्या इथं आली. इथे सुद्धा तिने श्रावस्तीला भव्य दिव्य, इथं सुद्धा जवळजवळ 200 मुली आहेत. साऱ्या मुली ज्यांना जगायचं सुखानं, त्यांनी सर्व सोडलं. राग सोडला, क्रोध सोडला, द्वेष सोडला, मोह सोडला, अभिमान सोडला, घमेंड सोडली, आसक्ती सोडली आणि सारे विकार सोडून दिले. आणि बघा इथं मुली 200 मुली आहेत तिथं श्रावस्तीला. तिथे भगवान बुद्ध 25 वर्ष राहिले. त्यांच्या मागे त्यांची मॉनेस्ट्री आहे. आणि ते लोक ध्यान करतात. त्यांच्यात भांडण नाही, झगडा नाही, तंटा नाही, रुसणं नाही, फुगणं नाही, तपणं नाही, कोणाला बेचैन करणं नाही, कोणाला व्याकुळ करणं नाही. अशी जिंदगी लोक जगतात. ती बाई कलकत्त्याला आली. भारतातल्या साऱ्या भिक्खूला बोलवलं तिने आणि शिष्य करू आणा म्हणे. 2-2, 3-3, 4-4 श्रामणेर. आणि आपल्या इथले भिक्खू बघा, ते चिवर पाहू यांच्या तोंडाला पाणी आलं की आम्हाला चिवर मिळायला पाहिजे, भिक्षापत्र मिळालं. आणि चढोड म्हणजे मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे म्हणून असं पुढं उड्या मारत जात होते. बघा, तिला इतकं वाईट वाटलं. ते म्हणे या ठिकाणी जर बुद्ध असते तर तुम्हाला काय म्हणले असते? हे तुम्ही चिवरासाठी, हे भिक्षापात्रासाठी, हे मिळण्यासाठी तुम्ही धाव करत आहात. तुम्ही पुढे सरकत आहात, तुम्ही उड्या मारत आहात. अशा ठिकाणी जर बुद्ध आले असते तर तुम्हाला काय म्हणले असते? तुम्हाला काय बोलले असते? अशा संवेदना ती बाई तयार करते. बघा, सर्वजण महत्व लक्षात घ्या. जिंदगी पुन्हा पुन्हा मिळत नाही, मानव जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, शिबिर पुन्हा पुन्हा मिळत नाही, वेळ पुन्हा पुन्हा मिळत नाही. याचं ध्यान ठेवून प्रत्येक वेळ कामाला लावा आणि प्रगती करा. निर्विकार व्हा, सुखी व्हा, समाधानी व्हा, आनंदात व्हा, आदर्श भंतीजी बना. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.